ती जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे, तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। आता काय विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला की केलं काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायले। काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत, काहीला 7,000 पडायले, काहींच्यात आणखीन मिळच लागत नाही। कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात, ब्लॉक म्हणून सांगतात। ही सरकारचे सिस्टम जाणून बुजून आहे। तुम्ही 5 आणि 7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय, तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही। त्याच्या जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांचे गेले। ती रिअल परिस्थिती आहे। आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही। अरे जून म्हणजे काय? जून कुठे आहे? अहो किती साधं उदाहरण आहे ना, एखादा पेशंट आता खूप आजारी